व्यंकटेश कृपा साखर कारखान्याची पोटॅश पावडर खत निर्मिती स्वागतार्ह। ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांची प्रतिक्रिया। शिरूर तालुक्यातील लक्ष्मीनगर, जातेगाव, बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या वतीने पोटॅश खत निर्मिती सुरू करण्यात आलेली आहे। कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पातील स्पेंट वॉशचा वापर करून पोटॅश खत पावडर निर्मिती सुरू केलेली असून सदर खतामध्ये फॉस्फेट, ऑर्गॅनिक कार्बन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, सल्फेट इत्यादी घटक असून या खताचा ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी उपयोग होत आहे, असे कारखान्याच्या वतीने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे। सदर खताची किंमत सर्व करांसहित ₹4.20 प्रति किलो प्रमाणे ठेवण्यात आलेली असून सदर खताच्या किमतींपैकी ₹2.10 प्रति किलो प्रमाणे शेतकऱ्यांनी रोख भरणा करावयाची असून उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या कारखान्यास आलेल्या ऊसाचे पेमेंटमधून कपात करण्यात येणार आहे। त्याप्रमाणे धोरण ठरविण्यात आलेले आहे, असेही पत्रकात म्हटले आहे। याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री विजय संभाजीराव ढमढेरे यांनी म्हटले आहे की कृषी सेवा केंद्रात पोटॅश दाणेदार खताची 50 किलो वजनाची बॅग ₹950 मिळते। कृषी सेवा केंद्रातून मिळणारे पोटॅश दाणेदार खत ₹19 प्रति किलो प्रमाणे पडते। व्यंकटेश कृपा साखर कारखान्याने तयार केलेल्या पोटॅश पावडरीचा दर ₹4.20 प्रति किलो जाहीर केलेला आहे। या पार्श्वभूमीवर व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या वतीने सुरू करण्यात आलेली पोटॅश पावडर खत निर्मिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वागतार्ह, परंतु हे खत कारखाना कार्यस्थळावरून आणावे लागणार असल्याने दूरवरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचे होईल। प्रतिनिधी विजय ढमढेरे, कोंढापुरी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.